ही फक्त एका निवडणुकीची गोष्ट नाही किंवा ही फक्त पुण्याचीही गोष्ट नाही. ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा नक्की कुठे चालली आहे याची. जेव्हा हातात बेड्या असलेले आरोपी उमेदवारी अर्ज भरतात, जेव्हा गँगवॉरमध्ये नाव असलेले लोक राजकीय व्यासपीठावर दिसतात आणि जेव्हा सत्तेसाठी नैतिकता ही बाजूला ठेवली जाते. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपाकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली जाते किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणात सह आरोपी असलेला तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद हे दिलं जातं, तेव्हा प्रश्न उरतो की राजकारण नक्की गुन्हेगारीकडे चाललंय का? आंदेकर कुटुंब हे नाव पुणेकरांसाठी नवीन नाही. पोलीस रेकॉर्डनुसार गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबावर टोळी युद्ध, खंडणी, दहशत निर्माण करणं अशा स्वरूपाचे गंभीर आरोप होत आले आहेत. आपण एकूणच यांच्या गुन्हेगारी विश्वाची टाइमलाईनच पाहूया ना. 2014 ते 2017 नानापेठ, भवानीपेठ परिसरात आंदेकर टोळी सक्रिय झाल्याच्या नोंदी होत्या. खंडणी, मारहाण, धमकी प्रकरणात गुन्हे दाखल होतात. 2018 ते 2020 या कालावधीत आंदेकर कुटुंब आणि कोमकर कुटुंबामधलं वैर उफाळतं. पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई होते, तडीपारीचे प्रस्ताव मांडले जातात. पण 2022 साली मोठा स्फोट होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या होते आणि या हत्येचा आरोप त्यांचाच मेहुणा गणेश कोमकर याच्यावर होतो आणि याच्यातूनच सुरू होतो बदल्यांचा सिलसिला. सप्टेंबर 2023 रोजी पुण्याला हादरवणारी घटना घडते. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नानापेठेत आयुष कोमकर याच्यावर गोळीबार होतो. आयुष जो गणेश कोमकर यांचा मुलगा. पोलीस तपासानुसार हा गोळीबार आंदेकर टोळीने केल्याचा आरोप आहे. सार्वजनिक ठिकाणी सणासुदीच्या दिवशी दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातं. आजची स्थिती काय आहे तर बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या तिघांवरही हत्या, कट, टोळी गुन्हेगारीचे गंभीर आरोप आहेत. हो, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. होय, दोष सिद्ध झालेलाही नाही. पण उमेदवारी अर्ज हा पोलीस बंदोबस्तात भरला जातो. जेलमध्ये परवानगी घेऊन राजकीय रिंगणात प्रवेश होतो. कालपर्यंत चेहरा लपवणारे आरोपी आज उजळ माथ्यानं मतदारांसमोर उभे राहतात. आणि हे सगळं एका सत्ताधारी पक्षाच्या अधिकृत तिकिटावर. आता आपण राजकारण समजून घेऊया. आज अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख. पण वास्तव काय आहे तर पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष हा एकूणच कमकुवत झाला. शहरी भागात भाजपाची वाढती ताकद पाहता पिंपरी चिंचवड सारख्या महत्वाच्या पालिकेत भाजप कुठेतरी आघाडी घेतोय असं चित्र स्पष्ट झालं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचं हजारो कोटींचं बजेट आहे. सत्ता म्हणजे विकास निधी, प्रभाव आणि नियंत्रण. अशा परिस्थितीत जिंकण्याची धडपड राजकीय निर्णयांवर हावी झाली का? स्थानिक दबदबा, मतांचं गणित आणि गल्लीतली ताकद यामुळेच गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार विचारात घेतले जात आहेत का? आज प्रश्न हा नाही आहे की कोणता पक्ष चूक किंवा कोणता बरोबर. प्रश्न हा आहे की राजकारणाचा स्तर नक्की कुठे चाललाय. आज सत्तेच्या हव्यासापोटी सर्वच पक्षांनी नैतिकता बाजूला ठेवली आहे का? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक राजकारणात आले आहेत आणि त्यामुळे कायदा कमकुवत होत नाहीये ना. तरुण शिक्षित कार्यकर्त्यांचं काय? सामान्य नागरिकांचा विश्वास कुठे जाईल? गँगवॉर रस्त्यावर आणि सत्तावर सभागृहात हे एकाच वेळी सुरू असेल तर त्याचा परिणाम हा समाजावर, प्रशासनावर आणि लोकशाहीवर होतो. हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी चिंताजनक आहे. आजचा प्रश्न अजित पवारांचा नाही किंवा आजचा प्रश्न हा आंदेकर कुटुंबापुरताही नाही. कारण जवळजवळ सर्वच पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना सरळ सरळ तिकीट दिलं जातं. अखेर प्रश्न हा आहे की राजकीय यशासाठी नैतिकतेची सीमा कुठपर्यंत ओलांडली जावी आणि अशा निर्णयांचा परिणाम पुढच्या पिढीवर काय होणार आहे.
हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नाही, तर हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आहे. गुन्हेगारांना राजकीय छत्रछाया की स्वच्छ पारदर्शक नेतृत्व? बरं, हा निर्णय नेत्यांनी नाही तर मतदारांनी घ्यायचा आहे. तुमच्यासाठी सत्ता महत्वाची की संस्कार, हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच निर्भीड, सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा सागर वेव्ह.